Welcome to Khan's Crop Academy. Good morning, student. We are going to learn Crop Science Paper 2nd, Standard 12, Unit number 2, Rabi Cereal Crop. रबी सिरियल क्रॉप. विद्यार्थी मित्रांनो, आपण क्रॉप सायन्स पेपर 2nd सुरू करत आहोत. या क्रॉप सायन्स 2nd मध्ये आपण शुगर केन संपवलेलं आहे. ते शुगर केन टॉपिक तुम्ही ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजी या विषयामध्ये बघायचं आहे. शुगर केन हे क्रॉप 8 मार्काचं चॅप्टर आहे, म्हणजे टॉपिक आहे. बोर्ड एक्झाममध्ये 8 मार्काचं, 4 मार्काचं किंवा 2-3 शॉर्ट नोट्स त्या शुगर केन क्रॉपवर हमखास विचारतात. हे एक झालं. दुसरं, आपण युनिट 2nd मध्ये रबी सिरियल क्रॉप मधलं व्हीट क्रॉप हे आपण ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजी या विषयामध्ये ते क्रॉप संपविलेलं आहे. ते क्रॉप तुमच्यासाठी पण आहे. नंतर आपण 2nd पेपरमध्ये रबी पल्सेस क्रॉप मधलं ग्राम हे क्रॉप ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये आपण घेतलेलं आहे. तेच क्रॉप तुम्हाला पण रबी पल्सेस क्रॉप म्हणून आहे. म्हणजेच आतापर्यंत आपण 2nd पेपरचे 3 क्रॉप कंप्लीट केलेले आहेत. किती क्रॉप? 3 क्रॉप कंप्लीट केलेले आहेत. शुगर केन 8 मार्काचं, व्हीट हे सुद्धा 8 मार्काचं, ग्राम 4 मार्काचं. हे त्या टॉपिकचं वेटेज आहे असं आपण सांगू शकतो. क्वेश्चन नंबर 5 मध्ये, क्वेश्चन नंबर 4 मध्ये आणि शॉर्ट नोट्समध्ये हे विचारतात. तर तुम्ही ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजी मधलं ते भाग बघायचं आहे. आणि मार्काचा तिथं ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये जे सांगितलेलं असेल 3 मार्क, 4 मार्क, तर ते तुम्ही घ्यायचं नाही. तुम्हाला प्रत्येक पॉईंट हे 2 मार्काचंच विचारलं जातं. आणि पेपर पॅटर्नवर आपण व्हिडिओ बनवलेला आहे, ते तुम्ही बघितलेलंही असाल. तर हे तुम्ही लक्षात ठेवा. तर आता आपण सुरू करूया. रबी सिरियल क्रॉप मधलं 2nd क्रॉप जे आहे ते आहे रबी जवार. आणि हेच खरीप जवार सुद्धा आपण बघितलेलं आहे पेपर 1st मध्ये. असं कन्फ्यूज होऊ नका, कारण खरीप मध्ये जे जवार आहे ते 1st पेपरसाठी आहे. पेपर 1st मध्ये जे जवार आहे तेही 8 मार्कासाठी आहे. आणि पेपर 2nd मध्ये सुद्धा रबी जवार म्हणून आहे. सगळ्या प्रॅक्टिसेस सेम आहे. व्हेरायटीमध्ये बदल होणार आणि नंतर थोडंफार फरक आहे. व्हेरायटीमध्ये फरक आहे, उत्पादनामध्ये फरक होईल. बाकी सगळं सेम आहे. तरी आपण ते रिवाईज करूया, की असं होऊ नये की सरांनी शिकविलेलं नाही म्हणून. तर हे आपण क्रॉप संपविलं की पेपर 2ndचं रबी सिरियल क्रॉप हे आपलं पूर्ण कंप्लीट होणार आहे. तर आपण रबी जवार हे आपण बघत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, ते आपल्याला 4 मार्कासाठी विचारू शकतात. क्वेश्चन नंबर 4 मध्ये किंवा 2 तरी शॉर्ट नोटसाठी हे टॉपिक विचारलं जातं. म्हणजेच आपण जवार हे क्रॉप आपण केलं 1st पेपरमध्ये 8 मार्कासाठी, 2nd पेपरमध्ये 4 मार्कासाठी, असं 12 मार्क आपले कंप्लीट होतात. लक्षात. तर हे जवार क्रॉप जे आहे आपण पूर्ण व्यवस्थित बघूया. देन रबी जवार अल्सो नोन ॲज जोंधळा. जोंधळा म्हणतो आपण, आहे की नाही. त्याला टालकी सुद्धा म्हणतात. टालकीची ज्वारी, पांढरी शुभ्र. लक्षात. तरी रबीमध्ये येतं. त्याला जोंधळा असं ज्वारीचं नाव आहे. म्हणजे जोंधळा असं म्हणतो आपण. कशाची भाकर आहे? जोंधळ्याची भाकर आहे. काय भाकर पांढरी शुभ्र आहे बाबा, असं म्हणतो की नाही आपण. तर ही ज्वारी जाड पण असते आणि मोत्यासारखी असं पांढरी शुभ्र सुद्धा असते. इट इज ऑल्सो नोन ॲज ग्रेट मिलेट. व्हाय ग्रेट मिलेट?
देन ग्रेन्स इज लार्जर इन साईज ॲज कम्पेअर टू अदर मिलेट. तर ज्वारीचं धान्य हे लार्जर साईजचं असतं म्हणून त्याला ग्रेट मिलेट असं म्हणतात. काय म्हणतात? ग्रेट मिलेट. देन बॉटॅनिकल नेम सॉर्गम बायकलर. सॉर्गम बायकलर हे लक्षात ठेव. सॉर्गम बायकलर तिकडे कामाला येणार, इकडे कामाला येणार. बॉटॅनिकल नेम लिहिताना सेपरेट अंडरलाईन, पहिलं जिन्नसचं लेटर कॅपिटल असावं आणि स्पेसिसचं पहिलं लेटर स्मॉलच असायला पाहिजे, बाकी तर स्मॉलच राहणार. सेपरेट अंडरलाईन असायला पाहिजे. हे बॉटनिकल नेम लिहिण्याची पद्धत आहे, त्याचं तत्व आहे, प्रिन्सिपल आहे. ओके. फॅमिली ग्रॅमिनी. कोणतं आहे? ग्रॅमिनी. म्हणजे रबी आहे म्हणून त्याची फॅमिली बदलणार आहे का? नाही. ओरिजिन ऑल्सो इंडिया अँड आफ्रिका. इंडिया अँड आफ्रिका. देन इंडियन sorghum known as sweet sorghum. Indian sorghum is a sweet sorghum. It can be commonly grown in Rabi season. Rabi season. It can be sweet in taste. तर इंडियन सॉर्गम जे आहे त्यालाच आपण स्वीट सॉर्गम असं म्हटलेलं होतं. गोड ज्वारी ज्याला म्हणणार आपण, हुरड्यासाठी वगैरे वापरतो, हे इंडियन सॉर्गम आहे. तर इंडियन सॉर्गम हे आपण जास्त करून रबीमध्ये घेतो. जे जोंधळा जे आपण म्हणतो ते इंडियन सॉर्गम आहे. उंच जाते, कंच असं कॉम्पॅक्ट असतात, जास्त लांब जात नाही. तर ज्वारी लार्जर साईजची असते आणि पांढरी शुभ्र होते. तर ओरिजिन जे आहे इंडिया अँड आफ्रिका आहे. आफ्रिकन सॉर्गम ऑल्सो नोन ॲज ग्रेन सॉर्गम म्हणतो आपण त्याला. इट कॅन बी कॉमनली ग्रोन इन खरीप सीझन. खरीप सीझनमध्ये घेतलं जातं ते आफ्रिकन सॉर्गम आणि रबी सीझनमध्ये जे घेतलं जातं ते इंडियन सॉर्गम. समजलं बाळांनो? जे समजत नसेल तर कमेंट्स करा, समजून घ्या. बघू आपण ग्रोथ स्टेज. मेनली 3 growth stage, that is a vegetative growth stage, reproductive stage, grain filling and maturity stage. These are the 3 stages. Then vegetative growth stage, emergence. After sowing, seeds are emergence. Then 3 leaf stage, and then after 5 leaf stage. So these are the vegetative growth stage. Then floral initiation. Floral initiation stage. हे रिप्रोडक्शन मध्ये जाणार आहे ना. आता जे 5 पानावर असल्यानंतर याला काय होतं? नोड फॉर्मेशन स्टेज. कोणतं? इंटरनोड फॉर्मेशन स्टेज. कांडी अवस्था ज्याला म्हणतो आपण. कांडी अवस्था तयार झाली की आपण आंतरमशागतीची कामं बंद करतो, कारण की ते ज्वारीचं धांड जे आहे ते काळकणं मोडतं, म्हणून आंतरमशागत करत नाही. नंतर फ्लोरल इनिशिएशन. फ्लॉवरिंग जेव्हा स्टार्टिंग होतं तर एक पान काय होतं? बाहेर निघतं झेंड्यासारखं, त्याला आपण काय म्हणतो? फ्लॅग लिप स्टेज. काय म्हणतो? फ्लॅग लिप स्टेज. नंतर इमर्जिंग फ्लॅग लिप. आता इमर्जिंग होऊ लागलं फ्लॅग लिप आणि ते झेंड्यासारखं उंच जातो. नंतर आहे बुटिंग. तर असं पोटऱ्यामध्ये आलं म्हणतो आपण. पोटऱ्यामध्ये जे फ्लावर असतं ते फ्लावर कोटेड असतं, कोटेड असतं त्याच्यामध्ये, आणि नंतर ते फ्लावर बाहेर निघतं आणि ते उंच जातं, त्याला म्हणतो आपण फ्लावरिंग स्टेजमध्ये. अँथर म्हणजे पूर्ण पोलन ग्रेन तयार झालेले असतात, फ्लावरिंग स्टेज. नंतर सॉफ्ट डप स्टेज. धान्य जेव्हा तयार झालेलं असतं ते सॉफ्ट डप स्टेज आहे. आपण हुरड्यासाठी आपण या स्टेजमध्ये आपण हे कंच कट करून आपण भाजतो आणि त्यापासून धान्य वेगळं करतो आणि हुरडा म्हणून त्याचा वापर करतो. नेक्स्ट हार्ड डप स्टेज. डप स्टेजमध्ये थोडा हार्ड तयार होतं, मग हे हुरडा चांगला लागत नाही आपल्याला, है ना. तर नंतर मॅच्युरिटी होऊन जातं. काय होतं? मॅच्युरिटी. हे ग्रोथ स्टेज. कारण जे आंतरमशागत कामं जे आपण इरिगेशन करतो हे ग्रोथ स्टेज आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. नेक्स्ट आपण पार्ट्स ऑफ प्लांट. तर हे आहे हेड, है ना, पेडिसेल, फ्लॅग लीफ आणि शीत. हे जे दांड्यावरचं पूर्ण कवच असतं पानाचं त्याला आपण शीत असं म्हणतो. इथं बघूया आपण खालून रूट, फर्स्ट लीफ, है ना, वाळून जातं. सेकंड लीफ, नंतर थर्ड लीफ आणि हे लीफ शीत. हे पूर्ण जे आहे पानं एकमेकामध्ये जे खोडावर गुंडाळलेले असतात, कवरिंग असतं, त्याला आपण काय म्हणतो? लीफ शीत. नंतर लीफ कोलार असतं. तर हे जे नवीन जे आलेलं असतं पोंगा, है ना, एक एक पान बाहेर निघत राहतं, त्याला कोलार
लिप असं म्हणतात. आणि हे लिप ब्लेड आहे ना, लिप ब्लेड, हे लिप ब्लेड आहे. नंतर याच्यामधून काय निघणार, फ्लॅग लिप निघणार, मग बुटिंग होणार, बुटिंग झालं की फ्लॉवरिंग होणार, फ्लॉवरिंग झालं की ग्रेन फॉर्मेशन होणार, ग्रेन फॉर्मेशन झालं की सॉफ्ट डप स्टेज, सॉफ्ट नंतर हार्ड डप आणि नंतर मॅच्युरिटी. अशा पद्धतीनं हे रिप्रोडक्टिव्ह स्टेज होऊन जातं. देन इकॉनॉमिक युजेस, इकॉनॉमिक युजेस हे 2 मार्कासाठी, प्रत्येक पॉईंट हे 2 मार्कासाठी क्रॉप सायन्समध्ये विचारलं जातं. तर सगळ्यात अगोदर आपण काय म्हणणार, जवार इज अ स्टेपल फूड इन महाराष्ट्र स्टेट. ओके, जवार इज अ स्टेपल फूड इन महाराष्ट्र स्टेट. जवार ग्रेन ग्राउंडेड इंटू फ्लोअर अँड युज्ड फॉर मेकिंग रोटी और भाकरी. तर हे धान्य आपण भरडून आणून पीठ तयार करतो, पिठापासून आपण उंडा बनवतो, उंड्यापासून भाकरी टाकतो आपण, है की नाही. नेक्स्ट, द ग्रेन्स आर युज्ड फॉर मेकिंग पॉप ग्रेन. तर लाह्या बनवतो आपण, पॉपकॉर्न म्हटलं जातं, पॉप ग्रेन, याचे सुद्धा ज्वारीचे लाह्या बनवले जातात, है ना. तर एक सण असतं ना, ते कोणतं, नागपंचमी, नागपंचमीला लाह्या बनवितात, है ना. नेक्स्ट, इमॅच्युअर एअरहेड मीन्स मिल्किंग स्टेज ग्रेन युज्ड फॉर हुरडा मेकिंग, हुरडा पर्पजेस. Then this earhead cut from the plant and backed on the fire, and then after it can be remove the grain and eaten as a hurda, eaten as a hurda. आपण जे दुधाळ अवस्थेमध्ये धान्य असेल अशा वेळेस कंस कट करतो झाडाचे, भाजतो, त्याला भाजल्यानंतर त्याचं बी त्या याच्यामधून इयरहेडमधून काढलं जातं आणि हुरडा म्हणून त्याचा आपण वापर करतो. तो फार स्वादिष्ट मजेशीर लागतं. तर वेगळे डिशेससुद्धा करून ते आपण खातो, निंबू लावून, हे लावून, जे काही. देन ड्राय स्टॉक आर युज्ड फॉर फॉडर टू द कॅटल. आता ड्राय फॉडर जे आहे, कंस काढल्यानंतर जे राहणारं स्टॉक आहे ते कडवं म्हणून वापरलं जातं. सम व्हेरायटीज कॉमनली ग्रोन फॉर ग्रीन फॉडर पर्पज, ग्रीन फॉडर पर्पज. बऱ्याच व्हेरायटी आहे की हिरवं वैरणाची असतात ज्वारीच्या जाती, MP चारी, पुसा चारी, स्पेशल कशासाठी, फॉडरसाठी, हिरवं वैरणासाठी लागवड केलं जातं. जे ऑफ सीझनमध्ये जनावरांना काय मिळत नाही, वैरण मिळत नाही हिरवं, तर अशा वेळेस आपण हिरवं वैरणासाठी ज्वारी, मका वगैरे घेतो. तर निलवा, MP चारी, पुचा चारी हे फॉडर व्हेरायटीज आहेत. नंतर इन्फेरियर क्वालिटी ऑफ ग्रेन युज्ड फॉर पोल्ट्री फीड और कॉन्सन्ट्रेटेड कॅटल फीड. आता लो क्वालिटीचं ग्रेन, पाऊस झालं, काळी ज्वारी झाली किंवा बारीक झाली, फुटलेलं असेल, हे धान्य आपण काय करतो, भरडून आणतो आणि जनावरांना अलप लावतो आणि पोल्ट्री फीड सुद्धा बनवलं जातं. देन जवार प्लांट्स synthesize a poison compound that is a hydrocyanuric acid up to 8 weeks from the germination. हे महत्त्वाचा पॉईंट आहे. 8 आठवड्यापर्यंत ज्वारीचं जे रोपटं आहे तो रोपटं हायड्रोसायनिक ॲसिड तयार करतं. म्हणून 8 आठवड्यापर्यंत म्हणजे जेमतेम 2 महिन्यापर्यंत ज्वारीचे दांडे जे आहेत, ज्वारीचे झाडं जे आहेत ते जनावराला खायला देऊ नये. पॉयझनच असतं. जनावरांना काय लागणार, करळ लागलं असं म्हणतो आपण. काय लागतं, करळ. तर ते खायला देऊ नये. देन जवार ऑल्सो रिच कंटेन ऑफ स्टार्च, ग्लुकोज, सायरप. तर ज्वारी हे कार्बोहायड्रेट सोर्स आहे, त्याच्यामध्ये स्टार्च आहे, ग्लुकोज आहे, सायरप आहे. या पद्धतीनं हे ज्वारीचं आपण इकॉनॉमिक युजेस सांगतो. तर शॉर्टमध्ये व्यवस्थित लिहायचं, आपल्या मनानं लिहायचं. हे तर वाचून काढायचं आणि यामधून आपण स्वतः मनानं काढल्यानंतर ते लॉंग लाईफ राहतं आणि आपल्याला पेपरमध्ये लिहिताना आठवतं सुद्धा. नेक्स्ट, ज्वारचं ग्रेन पीठ तयार करतात, भाकरी बनवतात, ज्वारीपासून लाह्या बनवतात, नंतर हिरवं वैरणासाठी घेतलं जातं, नंतर हार्वेस्टिंग झालं, कंस आपण घेतो आणि कडबं जनावरासाठी वापरतो. हे ड्राय स्टॉक आहे, ज्याला कडबा म्हणतो आपण. मिल्किंग स्टेजचे जे कंस आहेत हे असं पद्धतीनं भाजले जातात. भाजल्यानंतर या पद्धतीनं त्या कंसामधून हे धान्य वेगळं केलं जातं आणि वेगळं केल्यानंतर या पद्धतीनं वेगळ्या डिशेस त्याचे आपण उपयोगात घेतो. नेक्स्ट, कडबा आहे आणि हिरवं वैरण जनावरांसाठी वापरलं जातं.
हिरवं वरण आणखीन सायलेज मेकिंग म्हणजे मुरघास तयार करण्यासाठी वापरलं जातं. इन्फेरियर क्वालिटी ग्रेन युज्ड फॉर पोल्ट्री फीड आणि पोल्ट्रीचं खाद्य म्हणून वापरलं जातं. लो क्वालिटीचं असेल तर. देन इकॉलॉजी. इकॉलॉजी, देर आर 2 पॉईंट इन इकॉलॉजी, क्लायमेट अँड सॉईल. दिस पॉईंट आस्क इन बोर्ड एक्झाम 2 मार्क. तर इकॉलॉजी म्हटलं की 2 मार्कासाठी विचारतात. त्यामध्ये आपल्याला क्लायमेट आणि सॉईल हे वेगवेगळं लिहिणं आवश्यक आहे. काही वेळेला क्लायमेट सुद्धा 2 मार्काला विचारतात. अशा वेळेस आपण 4 पॉईंट तरी कमीत कमी लिहिला पाहिजे. व्हॉट आर द क्लायमेटिक रिक्वायरमेंट ऑफ रबी ज्वार असं विचारतात, म्हणजे फक्त क्लायमेट द्यायचंय. मग तर इकॉलॉजी विचारलं तर क्लायमेट सॉईल, आणि फक्त क्लायमेट म्हणून विचारलं तर क्लायमेटच द्यायचं. तर या क्लायमेटमध्ये आपण सगळ्यात अगोदर काय लिहिणार, इट इज अ ट्रॉपिकल अँड सब ट्रॉपिकल क्रॉप. ज्वारी हे उष्ण कटिबंधातील आहे, तसंच समशीतोष्ण कटिबंधातील पीक आहे. इट रिक्वायर वार्म अँड ड्राय. याला गरम आणि कोरडा हवामान मानवते रबी ज्वारीला. ऑप्टिमम टेम्परेचर रेंज शुड बी 15 to 32 डिग्री सेल्सिअस. रबी ज्वारीसाठी 15 ते 32 डिग्री सेल्सिअस एवढं तापमान असणं आवश्यक आहे. रेनफॉल इज अबाउट 600 to 750 मिलीमीटर अंडर रेनफेड कल्टिवेशन. कोरडू ज्वारी जर आपल्याला घ्यायची असेल तर 600 ते 750 मिलीमीटर एवढं पर्जन्यमान असणं आवश्यक आहे. देन लो टेम्परेचर अँड हाय ह्युमिडिटी. लो टेम्परेचर अँड हाय ह्युमिडिटी हार्मफुल फॉर क्रॉप ग्रोथ. हार्मफुल टू क्रॉप ग्रोथ. तर रब्बी ज्वारीसाठी एकदम कमी तापमान आणि जास्त ह्युमिडिटी म्हणजे आर्द्रता हे रोगराई प्रादुर्भाव होतं आणि त्यामुळं झाडांची व्यवस्थित वाढ होत नाही. चिकटा येणं, मावा पडणे, चिकटा येणं असे रोग आणि कीटकाचा प्रादुर्भाव जाणवतं. म्हणून इट रिक्वायर क्लिअर वेदर. इट रिक्वायर क्लिअर वेदर फ्री फ्रॉम क्लाउडी वेदर. तर रबी ज्वारीला क्लिअर वेदर असणं आवश्यक आहे. तर दिवसा सूर्यप्रकाश तपणार, रात्री थंडी पडणार, सकाळी दवबिंदू पडणार. त्या दवबिंदूचं या ज्वारीला फारच उपयुक्त होतं. रबी जेवढे क्रॉप असतात त्यांना जे सकाळचं दवबिंदू जे असतं ते फारच उपयुक्त टॉनिक सारखं असतं. तर दवबिंदू जास्त पडायला पाहिजे. तर कधी पडणार, थंडी जास्त होत असेल रात्री तर सकाळी दवबिंदू जास्त तयार होणार. आणि थंडी रात्र कधी तयार होणार, दिवस जर सूर्यप्रकाश तापलेला असेल, प्रखर सूर्यप्रकाश असेल, ढगाळ वातावरण असेल तर थंडी पडणार. थंडी पडली की सकाळी दवबिंदू तयार होणार. असं हवामान ज्वारी ते रब्बी ज्वारीला असणं आवश्यक आहे. नेक्स्ट, सॉईल. ज्वार क्रॉप ग्रोन व्हेरियस टाईप ऑफ सॉईल. ज्वारी कोणत्याही जमिनीमध्ये येते, हलके, मध्यम, बारीक, लक्षात. देन बट सँडी लोम टू मीडियम सॉइल्स आर मोस्ट सुटेबल फॉर दिस क्रॉप. तर कोणत्याही जमीन येते पण त्यामध्ये उत्तम निचरा होणारी वालुकामय पोट्याची जमीन हे फारच ज्वारी पिकासाठी योग्य असते. देन इट कॅन ऑल्सो ग्रोन ऑन clay, loam to acidic soil. Jawar plant is a slightly tolerant to acidic soil. Slightly tolerant to acidic soil, that is 5.5 to 6.5 pH. तर ज्वारी या पिकासाठी 5.5 ते 6.5 एवढं काय असायला पाहिजे, pH असणं आवश्यक आहे. इट कॅन बी ऑल्सो ग्रोन ऑन क्ले, लोम टू ॲसिडिक सॉईल. क्ले सॉईल जे कोरडू आपण जे घेणार आहोत पीक, तर क्ले सॉईल थोडं ओलावा जास्त दिवस टिकून राहतं आणि त्या ओलाव्यावर याचं पूर्ण लाईफ सायकल निघून जातं, वाढ होते ज्वारीची. देन इट शुड बी वेल ड्रेन विथ गुड वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी. उत्तम निचराही पाहिजे आणि ओलावा टिकून ठेवणारी जमीन असणं आवश्यक आहे रब्बी ज्वारीसाठी. देन इट शुड बी रिच इन ऑर्गॅनिक मॅटर. तर जमिनीमध्ये सेंद्रिय घटक पण असणं आवश्यक आहे. तर रबी ज्वारी ही जोमदार येणार, चांगली येणार. तर हे झालं इकॉलॉजी, त्यामध्ये क्लायमेट आणि सॉईल बघितलं आपण. नेक्स्ट बघूया व्हेरायटीज. देर आर सो मेनी व्हेरायटीज डिपेंड अपॉन देअर पर्पजेस. देन लोकल व्हेरायटीज, दगडी, शालू, मानथी, दीज आर द लोकल व्हेरायटी. तर आपले जे लोकल व्हेरायटी जे जुन्या जाती जे आहे, पारंपरिक जे जाती आहेत ते आहेत दगडी, शालू, मानथी. तर हे फार स्वादिष्ट चवदार भाकरी लागतात या ज्वारीच्या. दिवसेंदिवस याचे कमी होत चाललेलं, कारण उत्पादन कमी देणारे असतात लोकल व्हेरायटी.
म्हणून शेतकरी प्रेफर करत नाही. नंतर निघाले लोकल इम्प्रूव्ह व्हेरायटीज. हे लोकल नाही, इम्प्रूव्ह व्हेरायटीज. हां, काय इम्प्रूव्ड व्हेरायटी म्हणजे सुधारित जाती. मालदांडी 35-1. इट इज व्हेरी पॉप्युलर रबी जवार व्हेरायटी. व्हेरी पॉप्युलर, व्हेरी कॉमन व्हेरायटी. तर रबी ज्वारीमधली मालदांडी हे फारच फेमस झालेली आहे सुधारित जातीमध्ये. तर या जातीला म्हणतात ग्रेन कम फॉडर व्हेरायटी. धान्य आणि वैरण पण घ्या अशी ही जात आहे. SPV 86 स्वाती, फुले यशोदा. फुले यशोदाचा SPV 1339 आहे. परभणी मोती SP 1411. ह्या सुधारित जाती आहे. कशा आहेत त्या? सुधारित जाती आहेत. आता या रबी ज्वारीमध्ये हायब्रिड व्हेरायटी निघालेली आहे. हायब्रिड व्हेरायटीमध्ये CSH8R, R मीन्स रबी, CSH12R, CSH13R, CSH15R, CSH17R, CSH19R. तर दोनच इवन नंबर आहे 8 आणि 12, बाकी ऑड नंबर आहे 13, 15, 17, 19. हे लक्षात ठेवायचं. तर CSH1 जे आहे ते खरीप हायब्रिड जवार आहे, CSH5, CSH9. आता हे 8 आहे आणि 11 जे आहे ते खरीप जवार आहे हायब्रिड. हे 12 रबी आहे, 13 रबी आहे, 15 रबी आहे, 17 रबी आहे, 19 रबी आहे. ओके, म्हणजे 4 जाती तर लक्षात असणं आवश्यक आहे. फॉडर व्हेरायटी जे फक्त वैरणासाठी घेतले जातात त्याला आपण चाऱ्या पिकासाठी, हिरवं वैरणासाठी, यापासनं धान्य घेत नाही, फक्त वैरण. तर निलवा आहे, MP चारी आहे, पुसा चारी आहे, रुचिरा आहे. तर ह्या फॉडर व्हेरायटी हे सुद्धा विचारले जातात. डॅडॅश इज अ फॉडर व्हेरायटी ऑफ जवार. तर असं, किंवा MP चारी किंवा पुसा चारी किंवा निलवा इज अ व्हेरायटी ऑफ डॅडॅश फॉडर क्रॉप. तर जवार है ना. हुरडा व्हेरायटीज वाणी, कवाली, मऊ हे हुरड्यासाठी फेमस आहे. याचा हुरडा फारच स्वादिष्ट लागतं. तर वाणीचं हुरडा, कवाली, मऊ हे हुरडा व्हेरायटी आहे स्पेशल. हे सुद्धा विचारले जातात, तर हे लक्षात ठेवायला पाहिजे. वाणीचं हुरडा, कवाली, मऊ. कवाली हे कशासाठी फेमस आहे? आणखीन पॉप ग्रेनसाठी लाह्या चांगले होतात कवालीच्या. ओके, नेक्स्ट बघूया आपण कॅरेक्टरिस्टिक ऑफ मालदांडी 35-1. त्याला M35-1 सुद्धा म्हणतात. त्याचाच शॉर्ट नेम आहे M-35-1. मालदांडी 35-1. इट इज अ इम्प्रूव्ह व्हेरायटी. पहिलंच काय लिहायचं पण, इट इज अ इम्प्रूव्ह व्हेरायटी ऑफ रबी जवार. इट इज इव्हॉल्व्ड ॲट ॲग्रिकल्चर रिसर्च स्टेशन मोहोळ ॲट सोलापूर ड्युरिंग 1934 to 38. ओके, तर ज्वारीचं संशोधन केंद्र आहे महाराष्ट्रामध्ये. कुठं? सोलापूर येथे. तर तिथे मोहोळ हे गाव आहे, तिथे रिसर्च स्टेशन आहे, संशोधन केंद्र आहे. तिथून हे व्हेरायटी तयार झालेली आहे. त्या रिसर्च स्टेशनमधून हे रिलीज झालेली आहे. तिथून हे म्हणजे निर्माण झालेली आहे. इट हॅज स्ट्रॉंग ड्रॉट रेजिस्टंट कॅपॅसिटी. तर ही जी जात आहे ड्रॉट रेजिस्टंट आहे, म्हणजे फारच कमी पर्जन्यमानामध्ये, फारच कमी ओलाव्यामध्ये तग धरणारी ही व्हेरायटी आहे. म्हणून हे रबीमध्ये घेतलं जाते, कोरडवूमध्ये आणि ओलितामध्ये ही व्हेरायटी येते. पण स्ट्रॉंग ड्रॉट रेजिस्टंट आहे, हे महत्त्वाचं कॅरेक्टर आहे. देन ड्युरेशन इज अबाउट 125 to 130 days. याचा कालावधी, ही जात पेरणीपासून काढणीपर्यंत 125 ते 130 दिवस लागतात. इट इज ग्रेन कम फॉडर व्हेरायटी. ग्रेन कम फॉडर व्हेरायटी, धान्य कमी आणि कडवा जास्त. मग याचा अर्थ काय आला? पानं जास्त आहेत, उंची जास्त आहे. तर धान्य पण घ्या आणि वैरण पण घ्या. जनावरांना वैरण पण पाहिजे, ते वैरणासाठी आणि धान्यासाठी मल्टीपर्पज व्हेरायटी आहे, की धान्यही मिळणार आपल्याला आणि कडबा पण मिळणार जनावरांसाठी. द ग्रेन आर बोल्ड अँड व्हाईट इन कलर. तर लार्जर साईजचं धान्य आहे आणि पांढरे शुभ्र ज्वारी आहे. इट कॅन बी ग्रोन बोथ रेनफेड अँड इरिगेटेड कंडिशन. इट कॅन बी ग्रोन रेनफेड ॲज वेल ॲज इरिगेटेड इन कंडिशन.
तर हे कोरडवाहूमध्ये येते आणि ओलितामध्ये येते. ॲव्हरेज यील्ड ऑफ ग्रेन इज अबाउट 12 to 15 क्विंटल अंडर रेनफेड कंडिशन. रेनफेडमध्ये कोरडवाहूमध्ये उत्पादन मालदांडीचं 12 ते 15 क्विंटल प्रति हेक्टरी मिळतं आणि फॉर इरिगेटेड कंडिशन 25 क्विंटल. ओलीत जर दिला पण वेळेवर तर 25 क्विंटल प्रति हेक्टरीपर्यंत धान्याचं उत्पादन मिळते. तर हे कॅरेक्टराईज मालदांडीचे 2 मार्कासाठी विचारतात, असं शॉर्टमध्ये आपल्याला लिहिणं आवश्यक आहे. तर हे मालदांडीचं हे कणीस या पद्धतीनं असतं, टपूर असतं आणि पांढरं शुभ्र असतं, असं अकोळ्यासारखं असं कणीस गेलेलं असतं आणि हायब्रिडचं सरळ असतं. हायब्रिड इम्प्रूव्ह आणि हे रब्बी ज्वारीमध्ये जर फरक जाणवायचा असेल तर जे हायब्रिड असतं ते सरळ कणीस असतं आणि याचं वाकडं कणीस पडतं असं आणि गोलगीट असं कॉम्पॅक्ट असतं असं लक्षात. तर हे मालदांडी व्हेरायटीचं हे आपण क्रॉप बघत आहोत, त्याचं कणीस बघत आहोत, त्याची ज्वारी बघत आहोत आपण. तर विद्यार्थी मित्रांनो इथं आपण थांबूया. तर व्यवस्थित व्हिडिओ बघा, नोट करून घ्या. जे कमेंट्स येऊ लागले विद्यार्थी मित्रांनो की पूर्ण क्रॉप सायन्सची पूर्ण PDF मिळणार, तसं नाही. जे जे टॉपिक होत चालेल तसं आम्ही टेलिग्रामवर हे अपलोड आम्ही करत आहोत. तर ते तुम्हाला टेलिग्रामवरून या चॅनल खान्स क्रॉप अकॅडमी हे टेलिग्रामवर जॉईंट आहे. तर तुम्ही जॉईंट व्हा आणि तिथून ते PDF जे जे होत आहे ते तुम्हाला नोट्स मिळत राहणार. तर घाई गडबड करू नका, जसं आपण शिकवित आहे ते समजून घ्या आणि तसं लिहून काढा. तुम्ही नोट्स तयार करा, याच्यावरून आपलं स्वतःचं टाकायचं आहे. आपण कलकत्ता मुंबईचे विद्यार्थी आहो का आपल्याला कळत नाही म्हणून नाही, आपण शेतकऱ्याचे आहो. आपण थोडं समजून घ्यायला पाहिजे आणि तसं नोट्स पण काढायला पाहिजे. रेडीमेडवर वाचून समजत नसतं, आपण काढलेलं हे लॉंग टर्म असतं आणि परीक्षेमध्ये लक्षात येतं. आपण नोट्स काढलेली तर हे बघून समजून आपण आपल्या भाषेमध्ये नोट्स काढायला पाहिजे लक्षात. तर नोट्स काढा. आणि विद्यार्थी मित्रांनो क्रॉप सायन्स हे जो विषय आहे 200 मार्काचा, याला बायफोकल विषय म्हणतात. आणि हे विषय घेतल्यानंतर सायन्सला असतं, इंग्लिशमध्ये असतं. काही कमेंट्स येऊ लागले किंवा हे मराठीत आहे का, मराठीमध्ये ते MCVC साठी असतं. MCVC किमान कौशल्य आधारित हे 11-12 सारखं कोर्स असतं, त्यामध्ये मराठीमध्ये असतं. तर कन्फ्यूज व्हायचं नाही. हे सायन्स फॅकल्टीसाठी आहे आणि सायन्स म्हटलं की बायोलॉजी, फिजिक्स, केमिस्ट्री आणि एक क्रॉप सायन्स 200 मार्क की झाले 500 मार्क आणि एक सब्जेक्ट आपलं इंग्लिश, असे हे 5 सब्जेक्टवर 600 मार्क. 6 सब्जेक्ट घेतलो आपण, फिजिक्स, केमिस्ट्री, बायो, तर आपल्याला मेडिकलला जाता येणार. कुठे जाता येणार? मेडिकलला जाता येणार. तिथं आपलं SL कटतं, हिंदी मराठी आपल्याला नसतं क्रॉप सायन्सवाल्यांना, कारण 200 मार्काचा विषय आहे. आपण हे विषय घेतल्यामुळं आपलं 200 मार्क या क्रॉप सायन्सचे, बायोलॉजीचे 100, केमिस्ट्री 100, फिजिक्सचे 100, 300 झाले. इंग्रजी 400 आणि हे 200 600. 600 मार्कापैकीच आपलं बोर्ड असतं आणि त्यावरून तुमचं करणार मार्क मिळणार तुम्हाला 600 पैकी टक्केवारी. ओके. तर सायन्स आहे म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, बायो म्हणजे आपल्याला मेडिकलला जाता येणार. काही विद्यार्थी विचारू लागले की क्रॉप सायन्स घेऊन आपल्याला मेडिकलला जाता येईल का? हमखास मेडिकलला जाणारेच विद्यार्थी क्रॉप सायन्स घेतात. का घेतात? की हे विषय सोपा आहे, स्कोरिंग आहे, आपल्याला वाचत बसायची गरज नाही. जर आपल्याला मेडिकल फील्डवर मध्ये जायचं असेल तर आपल्याला मॅथचं जे लोड असतं ते लोड कमी होणार. आपण वेळ जास्त बायो, फिजिक्स, केमिस्ट्रीलाच देणार आणि इथं आपण डेली अर्धा तास दिलो तरी आपलं 200 मार्काचं कव्हर होतं. 200 मार्कापैकी 190, 95, 199 पण मिळू शकतात. तुमच्या थेरीवर अवलंबून आहे. प्रॅक्टिकलमध्ये तर मार्क मिळतातच. तर विद्यार्थी मित्रांनो हे बायफोकल आहे, कन्फ्यूज होऊ नका. ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजी हा जो विषय आहे 100 मार्काचा आहे. तो विषय घेतलं तर एक SL असतं त्याच्याबरोबर, पण हे क्रॉप सायन्स घेतल्यामुळं 200 मार्काचं असतं, याच्याबरोबर SL नसते. सेकंड लँग्वेज जे म्हणतो आपण ते नसते. तर असं आहे. काही आणखीन विचारा, कमेंट्स करा, तर मी त्यांना पर्सनल तरी कमेंट्स मी करणारच, परंतु असं व्हिडिओमध्ये मी सांगणार बाकी विद्यार्थ्यांनाही
हे जे प्रॉब्लेम असेल तर ते प्रॉब्लेम दूर होणार. ओके, थांबूया विद्यार्थी मित्रांनो. जय जवान जय किसान.